दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीचा दुसरा टप्पा नाशिकमध्ये सुरू झाला आणि तपोवनातून रॅली निघताच ओबीसी सुवर्णकार समाजाचे गजू घोडके यांनी याआधीच ओबीसी सुवर्णकार समाजाच्या वतीनं काळे झेंडे दाखवण्यात येईल असा इशारा दिला होता। त्याच अनुषंगाने गजू घोडके यांनी शंकरनगर परिसरातील टाकळी रोड येथे आपल्या निवासस्थानी या ठिकाणीच मनोज जरांगे पाटील यांच्या या रॅलीचा निषेध म्हणून काळे झेंडे दाखवत घोषणा देऊन निषेध केला। यावेळी गुंडाविरोधी पथक आणि भद्रकाली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ येऊन घोडके यांना शांत राहण्याचं आवाहन करून अटक केली। गजू घोडके यांचा या ठिकाणी मनोज जरांगे यांचा जाहीर निषेध करण्यात त्यांच्या निवासस्थानी आपण पाहू शकता की सर्व पोलीस प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे आणि